या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रामसेवक भरतीचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे सांगणार आहे। तर आपले 2023 मध्ये फॉर्म भरलेल्या ग्रामसेवक भरतीचे हॉल तिकीट हे 2024 मध्ये आलेले आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे। तर चला मग व्हिडिओ करूया स्टार्ट। तर सर्वप्रथम तुम्हाला Google Chrome वर यायचे आहे आणि इथे येऊन सर्च तुम्हाला करायचे आहे माझी नोकरी। ही ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटवर तुम्हाला खूप काय भेटेल। अशा प्रकारे तुम्हाला माझी नोकरी सर्च करायची आहे आणि पहिल्याच लिंकवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल। त्याच्यानंतर तुम्हाला इथं प्रवेश पत्र या टॅबवर क्लिक करायचे आहे। प्रवेश पत्र टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या ह्याच्यात दिसेल झडपी भरती 2023 प्रवेश पत्र। तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवर, ठीक आहे। ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचे आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथं प्रवेश पत्र म्हणून ऑप्शन दिसेल, या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे पण तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता, नाहीतर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन टाकीन। त्याच्यानंतर तुम्ही इथं या लिंकवर पाहू शकता, मी इथं तुम्हाला झूम करून दाखवतो। तर इथं कोपऱ्यामध्ये या लिंक वर जसे तसे टाइप करून पण या वेबसाईटवर येऊ शकता। जिल्हा परिषद या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं उजव्या कोपऱ्यात लॉग इन क्रेडेन्शियलचे जे काही डिटेल दिसन, इथं तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये मराठीवर सिलेक्ट करायचं आहे, ठीक आहे। मराठीवर तुमची जी कोणती परीक्षा देण्यासाठी लँग्वेज निवडली होती ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जे काही रजिस्टरचा आहे, जर तुम्हाला रजिस्टर नंबर माहित नसेल म्हणजे तुम्ही विसरला असताना, तर तुम्हाला तुमच्या ईमेल मध्ये जायचे आहे, जे कोणता तुम्ही ईमेल दिला होता। आणि ईमेल मध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा परिषद असे सर्च करायचे आहे। जिल्हा परिषद सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ते ईमेल भेटून जाईल। अशा प्रकारे हे दोन मेसेज येतात, त्या मेसेजवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला मग इथे ईमेलचा तुमचा पासवर्ड, रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याचा जो काही पासवर्ड आहे तो इथे भेटून जाईल। त्याच्यानंतर हा ईमेल तुम्हाला मेसेजवर पण तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे। जर पासवर्ड जर तुम्ही विसरला असताना व ईमेल सापडत नसेल तर तुम्ही इथे फॉरगॉट पासवर्ड पण करू शकता। फॉरगॉट पासवर्डचे पण इथं ऑप्शन आहे, ठीक आहे। तर आपल्याला ईमेल म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड माहित आहे, तर इथं आपल्याला कॅप्चा कोड फिल करायचा आहे। तर इथे मी कॅप्चा कोड टाकतो। कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन वर क्लिक करायचं आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे हॉल तिकीट जे काय आहे ते तुमच्या समोर ओपन होईल। म्हणजे अशा प्रकारचे हॉल तिकीट ओपन झाल्यानंतर तुम्हाला हे हॉल तिकीट वरली काही माहिती सांगून देतो, म्हणजे कशी परीक्षा स्थळ राहणार आणि टायमिंग काय राहणार। तर आपण इथं पाहू शकता, ह्या ज्या कोपऱ्यात आहे इथं जे तुमचं जे परीक्षा सेंटर राहील, जे काय परीक्षा सेंटर तुमच्या परीक्षेचं आलेलं आहे ते, आणि त्याच्यानंतर खाली जर आपण पाहू शकता तर ह्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तुमचा टायमिंग राहील, जे काय तुमचा टायमिंग आहे आणि डेट आहे, ठीक आहे। ही डेट आहे, त्याच्यानंतर तुमचा खाली टायमिंग आहे। इथं तुम्हाला एक फोटो चिटकवायचे आहे आणि त्याच्यावर थोडीफार सही तशी सही करायची आहे। अशा प्रकारे सही केल्यानंतर खाली काही माहिती आहे, जी माहिती तुम्हाला संपूर्णपणे वाचून घ्यायची आहे, ठीक आहे। आणि परीक्षेसोबत ID कार्ड प्रूफचे सर्व काही डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही जिल्हा परिषद झडपीचे ग्रामसेवक भरतीचे जे काही हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट अशा प्रकारे तुम्ही डाउनलोड करू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।